तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज आम्ही चाललो होतो हिराची पाहुणी करायला। मग हिराला आम्ही आत्ता घ्यायला गोट्यावरती चाललो होतो। मी, चिन्या, पिल्या आणि गुड्ड्या। पिल्या आपला गाडी चालवत होता आणि ही दोघं आपला मागा टाइमपास चालू होता। मग आम्ही गोट्यावरती गेलो। गोट्यावरती गेल्यावर मग हिराला सोडला वगैरे, सोडून मग टेम्पोत भरला। टेम्पो येऊनच थांबला तिथं, आम्हाला थोडासा उशीर झाला जायला। मग तिथं टेम्पोत भरला त्याला आणि मग आम्ही निघालो पुढं। पिल्या बसला टेम्पोत आणि हे बघा गुड्ड्या आमचा कसा झोपलाय गाडीत, निवळ आळशी, निवळ झोपला होता निवांत। त्यानंतर मग आम्ही मांडवीला पोचलो जिथं पाहुणी करायची होती। मग हिराला उतरून घ्यायचा होता, आपल्या तिथं पोचलो होतो। त्यानंतर मग हिराला उतरवून घेतला, पिल्याने उतरवला हिराला खाली। त्यानंतर मग हिरासोबत आम्ही गाण्याला पण आणला होता, गाण्याला पण खाली उतरवून घेतला। त्यानंतर मग आम्ही पुढं गेलो, आपला मग गाण्या पुढं होता आणि हिरा त्याच्या मागं चालला होता आपला। हिरा काय आज कोणाला ऐकतच नव्हता, पिल्याला पण आज ऐकत नव्हता। त्यानंतर मग तिथं पाहुणी करायला त्याला आतमध्ये न्यायचा होता। त्यानंतर मग हिराला पाण्यात न्यायला, पाण्यात न्यायल्यावर हिरा काय जरा पुढं जात नव्हता, त्याला वडून वडून न्यायला लागत होता। जरा स्टार्टिंगला घाबरतच ते। त्यानंतर मग त्याला आतमध्ये घेऊन गेल्यावर मग तो चांगला पवत होता। हे बघा मित्रांनो आपला हिरा कसा पवतोय। त्यानंतर मग आपला केशव पण आतमध्ये घुसला हिरासोबत जायला। त्यानंतर मग आपल्या गाण्याला आणला ओमनी आणि केशवनी, त्याला पण आतमध्ये न्यायचा होता। मग हे काय आपलं पिल्या आपला हिराला धूत बसला होता शॅम्पू वगैरे लावून, म्हणलं आलोयस तर धुवून बी घेऊ। त्यानंतर मग आपला कृष्णादादा पण आला आणि आबा पण आले। कृष्णादादा आणि आबा आपले फोटो काढत होते हिराचा जरा पायाला लागलं होतं टेम्पोतनं आणता आणता। त्यानंतर मग सगळं झालं, नंतर टेम्पोत भरायचा होता। मग कृष्णादादा त्याला चालवून बघत होता की चालतोय का, कारण त्याला लागलं होतं ना थोडंसं। त्यानंतर मग टेम्पो आतमध्ये घेतला, टेम्पो आतमध्ये घेतल्यावर मग हिराला टेम्पोत चढवला। त्यानंतर मग आम्ही चाललो होतो घरी। चला धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।